मंडळी आज हिंगोली दौऱ्यावरती आहेत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मनोज जरांगे पाटील यांनी अनावरण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। हिंगोलीमध्ये आज जरांगे पाटील यांनी हे सगळं उद्घाटन केलेलं आहे आणि व्यासपीठावरनं मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश दसांवरती देखील मोठी टीका केलेली आहे। खरं तर आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसणार आहेत आणि मराठा आंदोलकांना त्यांनी पुन्हा एकदा अंतर्वेलीकडे यायला सूचित केलेलं आहे। सर्व तयारी करून आंदोलकांनी अंतर्वेलीकडे यावं असे एकंदरीत मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत। दादा, आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा तुम्ही आवाहन केलेलं आहे आंदोलकांना की अंतर्वेलीकडे या, काय तुमचं आव्हान असेल आणि कशी तयारी आहे पुढची? नाही, आव्हान नाही आहे ते काय आहे की गोरगरिबांना आम्ही मराठा समाज एकत्र आलो, नुसता एक झाला त्यांचं योगदान वाया जाऊ दिलं, आपण आरक्षण मिळालंच त्यांना। आणि पुढच्या अडचणी काय, गावखेड्यात लोक लांबून येतात 500 किलोमीटर, अरे त्यांचं जर गावातच एखादं पोरग दिलं, त्यांचंच लेकरू त्यांच्याच आडी अडचणी ते सोडवण्यासाठी आपल्याला एक दिलं तर आडी अडचणी जाणून घेण्यासाठी आमचा हा विषय फक्त समस्या गरिबांच्या सुटल्या पाहिजे। बीडच्या प्रकरणामध्ये आता तुम्ही हातबल होत आहे दादा, काय कारण आहे आणि न्याय मिळत नाही का? हातबल कोण म्हणलं तुम्हाला? अरे ही पठ्ठ्या जिवंत आहे ना, तोवर हातबल नाही, मातीच करणार यांची घातले मध्ये आता राहिले घालतो। सुप्रिया सुळे धनंजय देशमुखांच्या घरी 2 वेळा गेल्यात। बापूसाहेब आंधळे खून प्रकरण झालं, त्यामध्ये बबन गीते एक आरोपी आहेत। सुप्रिया सुळे तिकडे का जात नाहीत? नाही, ते आता मला कसं सांगता येतं, त्यांचं कसं सांगता येईल मला? राजकारणाचं नाही सांगता येणार मला काय। सुप्रिया सुळे भेदभाव करतायत। आपल्याला जी मदत पाहिजे, आपल्याकडून ज्यांना मदत पाहिजे ते आले की आपण तिथपर्यंत जातो। पण आता एखाद्याकडे आपण समजा उदाहरणार्थ बळच गेलो आणि त्यांना जर ते मदत आवश्यक नसेल, त्याला सहकार्य म्हणून आवश्यक नसेल तर कसं? ज्याला मदत लागेल ते आम्ही ठाम उभा राहतो आमच्या लेकरासारखं। आता ते काय गेले नाही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन मला उपयोग होणार नाही, पण असं नाही व्हायला पाहिजे, सगळ्याकडे जायला पाहिजे। दादा, एक शेवटचा प्रश्न आहे। खरं तर आरक्षणाच्या लढ्यासाठी तुम्ही मागच्या 2 वर्षापासून आंदोलन करतायत, परंतु सरकार त्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही आहेत। तुमचा आता शेवटचा सरकारला इशारा काय आहे? सीएम बोलायला तयार नाहीत। मला असं वाटतं की 4 मागण्या ते तातडीनं मंजूर करू म्हणले होते, त्यातल्या 2 केल्या। शिंदे समिती गठीत केली आणि त्याला मुदतवाढ पण दिली आणि हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटही अभ्यासाला घेतलं। मला वाटतं या कॅबिनेटला लावतील ते, आज दिवसभर लावलं की नाही मला माहीत नाही, नसं लावलं तर पुढच्या याच्यापर्यंत लावतील अशी आशा आहे। कारण त्यांनी जर तसं नाही केलं, जर गॅजेट लागू नाही केले तर समाजात रोष वाढणार आहे आणि वाटतंय पुढच्या कॅबिनेटपर्यंत मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री 100% देवेंद्र फडणवीस साहेब गॅजेट 3ही लागू करतील अशी आशा। बरं, सुरेश धस म्हणतात की तुम्ही माझे दैवत आहेत। सुरेश धसांना मनोज जरांगे पाटील एकदा माफ करणार आहेत? हे बघा, ते काय म्हणतायत काय नाही म्हणतायत हे बघा, मी त्यांना खूप जीव लावलेला आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणि माझ्या समाजानं खूप जीव लावला, म्हणून आमचं तळतळीत की तुमच्यावरती आम्ही प्रचंड विश्वास टाकला की आम्हाला न्याय मिळेल, तर आताच्या फोडासारखं जपलं समाजाने। एक तर हे समाज राजकारणाला, मराठी राजकारणाला जवळ नाही करत, तेवढाच माणूस होता केलं। त्यांनी ती भयंकर अशी चूक केली की ती जायची जागाच नव्हती, गरजच नव्हती। तुम्हाला कळत होतं लाट कुठं आहे, त्या लाटेचा फायदाही झाला आणि पुढेही झाला असता। तुम्हाला ज्या गोष्टीची गरज नाही, ज्याने आमचा माणूस मारून टाकले, त्याच्याकडे जायची काय गरज आहे? एवढं कोणचं दुखत होतं? पण ते म्हणतात षडयंत्र रचलं। अहो बाबा, षडयंत्र कशाला म्हणते? मला एक सांगा, आता तुम्हाला बदनाम केलं कोणी, त्याला षडयंत्र म्हणते? तुम्ही तोंडाने सांगता गेलो मी, त्याला षडयंत्र कसं म्हणता येईल? तुम्ही गेलात, दुसरे जर म्हणले असते गेले तर मग आपल्याला म्हणतात मुद्दाम बदनाम करायला लागलेत आणि आम्ही थांबू भरायला असतो। तुम्हाला एक आठवण करून देतो, याच्या आधी त्यांना 1-2 नेते खूप बोलायचे, 4-5 जण होते असे तुटून पडत त्यांच्या। मी एकदा सांगितलं होतं त्याला धस म्हणते, त्याच्या नादी लागू नका। आम्ही ठासून उभा राहिलो होतो, त्यांना जर असं बदनाम करायला लागले ना, करोडो मराठा सोबत घेऊन ठासून त्यांच्या मागं उभा राहणार। पण ही बदनामी नाही, ते गेलेच आणि जी जागा नको होती जायची तिथं गेलेत, कारण आमच्यासारखे लोक गरीब तुमच्यावर विश्वास टाकतात आणि आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलो, तुम्ही लोकांना सांगत बसल्यावर
आमचं कसं होईल विश्वासला तडा गेला नाही पाहिजे आणि ते दसांनाकडून झालंय. परंतु जाऊ ते आता विषय सोडून दिला. दादा एक शेवटचा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे तिथे 2 वेळा गेल्या. परळीमध्ये गर्जेंचा खून झाला, त्याबरोबर आंधळेंचा खून झाला. जसं धनंजय देशमुखांच्या खुनाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे, त्याच प्रकारे या सगळ्या खुनांची चौकशी व्हायला पाहिजेत का? आणि त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय? मी तर प्रत्येकाचं नाव घेऊनच सांगितलं, न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे. जाती भातीचा काही संबंध नाही, सगळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. ज्यांना ज्यांना सहकार्य लागेल त्यांच्या पाठीशी उभा राहणार. पण आता आपण बळच गेलो समजा एखाद्या आणि त्यांना सहकार्याची गरजच नाही, तर त्या ठिकाणी काय होतं? मग आम्हाला गरज नसून बळच चालते किंवा असं प्रकार नको. एकदा जर सहकार्य मागायला आलं तर त्याला न्याय देईपर्यंत मी कधीच मागाटत नाही. माझा एक वेगळा रूल आहे, कारण मी राजकारणी नाही देणार. पण राजकारणी माणसांनी सगळ्याकडे गेलं पाहिजे. सूर्यवंशी असोत किंवा देशमुख असोत किंवा तुम्ही म्हणताय ते महादेव मुंडे असतील, गीते असतील, आपले महादेव गीते, आंधळे असतील, ते कोणी पण असू द्या, सगळ्यांकडे जाऊन ते न्यायाची भूमिकेत राजकारणी माणूस असला पाहिजे. दादा शिवरायाच्या पुतळ्याचं आज उद्घाटन केलं तुम्ही. भव्य दिव्य स्वरूपाचा हा पुतळा आहे. एकनाथ शिंदेंनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षण मार्गी लावू असं सांगितलं होतं. त्यांच्या कार्यकाळामध्ये खरंच त्यांचा शब्द पूर्ण झालाय का? आज आजेगावात छत्रपती शिवरायांचा भव्य दिवस सोहळा पार पडलाय. खूप आनंदाचा दिवस आहे. आजेगावकरांना मनापासून शुभेच्छा. एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती, त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले का? आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेलाही शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता शिंदे साहेबांनी तरी थोडंफार केलंच. ते बघा, काही गोष्टी नाकारून नाही चालत, ते होते पळाले. आता नुसते मुदती वाढच मिळाल्यात, खूप गोष्टी पळाल्यात. ते होते तेव्हा काम शेवटी फुकट मिळालं नाही. आम्हाला हे खरं आहे, आम्हाला संघर्ष करावा लागला, लढावं लागलं. पण मात्र त्यांनी मदत समाजाचं कल्याण होण्यासाठी शपथ घेतली, त्याची आठवण तुम्ही सरकारला करून देताय का? फोनवर करून देतो मुख्यमंत्री. नक्कीच सर, हे मनोज जरांगे पाटील होते आणि त्यांनी अत्यंत विस्तृतपणे या सगळ्यावरती भूमिका मांडली. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.